मुख्यमंत्री ज्यावेळी तिकडे बसतो तर काय पहिल्या मुख्यमंत्र्याचा राजीनामा किंवा पहिल्या मुख्यमंत्र्याच बाजू त्याच पद्धतीने होता. आता दुसरा मुद्दा जे म्हणत होते तर कोर्टाने काल हे पण सांगितलं की डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आणि सिम्बॉल आणि पॉलिटिकल पार्टी कोणाची हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे आहेत. डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावर आणि इतर मुद्द्यावर पाठीमागच्या ज्या सुप्रीम कोर्टाचा सुभाष देसाईच्या केसमध्ये त्यांनी मान्य केलंच नाही, त्यांनी त्याला स्टे पण दिला नाही. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने डिस्क्वालिफिकेशनचा जो मुद्दा आहे तो ग्राह्य धरलेलाच नाही मागच्या केसमध्ये. आता परत कपिल सिब्बल काल सांगत होते, मी स्वतः कोर्टात होतो त्यावेळी पण त्यांना प्रश्न विचारण्यात आला की हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत, या मुद्द्याच्या बाबतीत आपण करू शकत नाही. त्यावेळी कपिल सिब्बल काय म्हणाले की ज्या पद्धतीने आता हा जो मुद्दा असीम सरोदे साहेबांनी सांगितला की लेजिस्लेटिव्ह पार्टी वेगळी आणि पॉलिटिकल पार्टी वेगळी, मग असं कसं झालं. त्यावेळी माननीय कोर्टाने त्यांना सांगितलं की सादिक अलीची जी केस आहे, सादिक अली वर्सेस निवडणूक आयोग, त्या केसमध्ये सादिक अलीच्या केसमध्ये पॉलिटिकल पार्टी कोणाची याचा ज्यावेळी तुम्हाला थांगपत्ता लागत नाही किंवा त्याच्यामध्ये डिस्प्यूट जास्त असेल तर त्यावेळी लेजिस्लेटिव्ह पार्टीचा आधार घेऊन हे ठरवलं जातं की ती पार्टी कोणाची आहे. आणि हे काल कोर्टाने कपिल सिब्बल साहेबांना सांगितलं. त्याच्यानंतर कपिल सिब्बल साहेब त्याच्यावर आर्ग्यू करू शकले नाहीत. ते म्हणत होते की तो मुद्दा सादिक अलीची केस वेगळी आहे, ही केस वेगळी. असं काल झालं ना, मी होतो आसिमजी, आय वॉज देअर. मी आता पण तिकडूनच बोलतोय, आय वॉज देअर. हे झालं ना, माझ्या समोर झालं. कोर्टाने त्यांना सांगितलं तेव्हा ते त्याला उत्तर नाही देऊ शकले आणि याच्यावर 3-4 मिनिटं आर्ग्युमेंट झाली. खंडपीठाने त्यांना सांगितलं की ज्यावेळी पॉलिटिकल पार्टीमध्ये डिस्प्यूट किंवा त्याचा आपण अंदाज घेऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये आपण ठरवू शकत नाही त्यावेळी लेजिस्लेटिव्ह पार्टीचा आधार घेतला जातो. हे सादिक अलीमध्ये झालं आणि त्याच्यामुळे लेजिस्लेटिव्ह पार्टीचा आधार स्पीकरनी घेतला. कारण काल परत कपिल सिब्बल स्पीकरवरच बोलत होते, मी काल होतो तिथे. त्याच्यामुळे हे जे म्हणतायत की असं होणार नाही, तर ते कायद्याच्या भाषेमध्ये मी कमलेशजी तुम्हाला सांगितलं की काय आहे ते. त्याच्यामुळे हे असं नाहीये लेजिस्लेटिव्ह पॉलिटिकल पार्टीचा ज्यावेळी डिस्प्यूट तुम्ही बघू शकत नाही. परत खंडपीठाने मागच्या तारखेला एक प्रश्न कपिल सिब्बलांना विचारला की फक्त तुम्ही पदाधिकाऱ्यांच्या याच्यावर पॉलिटिकल पार्टी ठरवणार की त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या किंवा त्यांच्या सगळ्या मेंबरच्या याच्यावर ठरवणार. तर त्याला कपिल सिब्बलांकडून उत्तर आलं नाही. कपिल सिब्बल म्हणाले की ते आम्ही सगळं जे करतोय ते कॉन्स्टिट्युशनल याच्याप्रमाणे करतोय, निवडणुका घ्यायच्या की नाही किंवा कोणाला निवडणुकीने नेमायचं की नाही, याच्यावर त्यांचं उत्तर तेच होतं. त्याच्यामुळे जर पॉलिटिकल पार्टी डिस्प्यूट आहे तर लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे जे आमदार आहेत त्यांचा जो ग्रुप आहे त्याच्यावर कोर्टाने तो निवडणूक आयोगाने पण तो निर्णय दिला आणि स्पीकरने पण तोच निर्णय दिला. हे सादिक अलीची जी केस आहे त्याच्याप्रमाणे झालेलं आहे आणि त्याच्यावर काल कपिल सिब्बल काय उत्तर देऊ शकले नाही कमलेशजी.